भवनामध्ये ज्या ठिकाणी भास्कर जाधव आणि शेट्टी यांच्यामध्ये जोरदार राड असेल। भास्कर जाधव आणि कल्याण शेट्टींमध्ये जोरदार बाचाबाची झाली। विधान भवनामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशन काळामध्ये अनेक गोष्टींवरती चर्चा विधान भवन असेल विधान परिषद असेल या दोन्ही ठिकाणी चालू असते। विधान भवनाच्या या परिसरामध्ये दोघांमध्ये ही बाचाबाची झाली। नेमकं कोणतं कारण होतं, कोणत्या गोष्टींवरून हा वाद झाला आपण पाहू। परवा आम्हाला इथं राज्यपालांचं भाषण नाही मिळालं। कशाला करायला लागलाय? बाप कडचा असेल तुम्हाला आहे तुम्ही सिनियर सदस्य ठीक आहे मग आज जर शिंदे तुम्हाला ना मग ठीक आहे आता बाप कशाला करायला मी पण एवढं थांबा मी एवढं थांबतो बाप नाही करायला पाहिजे तुला तेच म्हणून बोलतो तर मी काढतो मग तुम्हाला काय करायचं का तुमचं काढा मला काढायचं काढा सध्या मला काय केलं तर बरोबर आहे ज्याच्याकडे मला शिकायची गरज नाही मला शिकायचं आम्ही सत्ताधारी सदस्य असो सत्ताधारी पक्ष असू दे सत्ताधारी आणखी दोन मंत्री असू दे काय बाप कशाला करायचं बाप नाही काढायचं हे काम इथं खासगी काम कसं आहे त्यांच्याबद्दल फार आक्षेप पक्षाचा बाप नाही सरकारी नोकर हे कसं काय काम करतात। नेमका हा वाद कशावरून झाला, नेमकी ही बाचाबाची का झाली या संदर्भात आपण अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आता माझ्यासोबत आहेत। शुभम, नक्की या दोघांमध्ये काय झालं होतं, कोणत्या विषयावरून हा वाद सुरू झाला? प्रशांत सर, खरं पाहायला गेलं तर एक विधान भवनमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन दरम्यान एक वाद सध्या समोर आलेला आहे आणि तो वाद थेट भास्कर जाधव यांच्याशी निगडित आहे। कारण की समजा पाहायला गेलं तर कुठेतरी त्यांना राग अनावर झाला आणि त्यांनी त्या ठिकाणी शिवीगाळी जी आहे ती देखील केली। म्हणजे शिवीगाळी म्हणजे अर्थातच बाप काढण्याचा प्रकार जो आहे तो त्या ठिकाणी घडलेला आहे। नेमकं प्रत्यक्षदर्शी याचा सांगण्याचा प्रयत्न करत आहेत, पण समजा वाद पाहायला गेला तर विधानसभा आमदार राहुल आवाडे आणि राजेंद्र पाटील यांचं घरात एक लग्न समारंभ आहे आणि लग्न समारंभाच्या लग्न पत्रिकेवरनं जो आहे तो हा सगळा वाद झालेला आहे। आणि या वादाची या वादाचा जो दुसरा एक पडसाद झाला तो थेट बाप काढण्यावरनं झाला आणि यावर काही हरकत असेल तर तक्रार करा, बाप काढण्याची गरज नाही, असं सचिन कल्याण शेट्टी यांनी भास्कर जाधवांना बोलत जे आहे धाऱ्यावर धरलं होतं। खरं तर ज्या ठिकाणावरनं आमदार सर्व सभागृहामध्ये जात असतात आणि ज्या ठिकाणी त्यांचं हजेरी पुस्तक ठेवण्यात आलेलं असतं त्या हजेरी पुस्तकाच्या टेबलावरच जे आहे लग्न पत्रिका ठेवण्यात आली होती आणि लग्न पत्रिका जी आहे सर्व आमदारांना जी आहे देण्यात येत होती आणि अशामध्येच त्या पत्रिकेमुळे जे आहे लक्ष वेधलं गेलं भास्कर जाधव यांचं आणि त्यानंतर हा सगळा वाद समोर आला। त्या ठिकाणी गर्दी देखील झाली होती। नेमकं विधान भवन मध्ये वाद होण्याचं हे आता दुसरं एक उदाहरण ठरलेलं आहे। या आधी देखील एकदा वाद झाले होते जे हाणामारीपर्यंत गेले होते, मारामारीपर्यंत गेले होते, फ्री स्टाईल हाणामारीपर्यंत गेले होते आणि आता मात्र मोठे शाब्दिक वाद जे आहेत ते होत आहेत। एकमेकांचा बाब जो आहे ते या ठिकाणी आमदार काढताना विधान भवन मध्ये अधिवेशनानिमित्त दिसून येत आहेत। प्रशांत सर, नक्की आता ह्या वादाचं रूपांतर कुठे होणार आहे, कसं होणार आहे आणि यावरती काही प्रतिक्रिया आपल्याला मिळत आहेत का? अर्थातच याच्यावर आता पुढे काय घडामोडी होतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। कारण की सर्व आमदारांना जे आहे आता पक्ष कार्यालयामध्ये देखील बोलवण्यात येईल। याच्यावर काही अध्यक्षांकडनं हरकत घेण्यात येते का, अध्यक्ष यांच्याकडनं काही कारवाई करण्यात येते का हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। पण इथून पुढे समजा पाहायला गेलं तर हा नेमका वाद कशामुळे झाला, नेमकी लग्नपत्रिका ही आतमध्ये आणण्याची परवानगी आहे का आणि सर्व आमदारांना अशा पद्धतीने वाटण्याची परवानगी आहे का, इथपासून सगळी सुरुवात आहे। आणि अशामध्येच समजा आता बघायला गेलं तर याच्या पुढच्या हालचाली काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच, धन्यवाद शुभम आपण दिलेल्या विस्तृत